भारतामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आणि ह्या संत तुकाराम महाराजांचे थेट 11वे वंशज आज त्यांनी आत्महत्या केली. काय केलीये तर डोक्यावरती कर्जाचा डोंगर झालाय म्हणून. म्हणजे तुम्ही विचार करा का महाराष्ट्र चाललाय कुठे? का ज्या संतांनी महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये कर्जमाफी केलेली होती, दुष्काळ पडलेला होता, संपूर्ण कर्जमाफी केली होती, कारण संत तुकाराम महाराज हे त्या काळामध्ये मोठे धनिक होते आणि त्यांचे वडील ते त्या काळामध्ये सावकारकी करत होते. पण ज्यावेळेस त्या काळात महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी सगळ्यांची कर्ज माफ केले आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये किंवा जगामध्ये सर्वात प्रथम कर्जमाफी करणारे राज्य नाही म्हणता यायचं, कर्जमाफी करणारे आपण म्हणूया त्यांना, संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज होते. पण आता ह्याच संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज आहेत, आज त्यांनी आत्महत्या केली. 32 लाख रुपये त्यांच्यावरती कर्ज होतं आणि त्या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे तुम्ही विचार करा का आता आपला महाराष्ट्र चाललाय कुठे? आणि बरं, आता हे ज्यांनी आत्महत्या केली ते काही सामान्य व्यक्ती होते का? तर नाही. ते सुद्धा प्रसिद्ध कीर्तनकार होते, शिवव्याख्याते होते, प्रसिद्ध शिवव्याख्याते होते आणि त्यांचं नाव शिरीष महाराज मोरे. मग आता तुम्ही विचार करा का एखादा माणूस, एखादा आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस, आणि तो माणूस जर असं टोकाचं पाऊल उचलतोय तर मग सामान्य माणसाची काय अवस्था आहे? हे असे एक ना अनेक प्रश्न आता आपल्याला पडलेले आहेत. पण मग आता याच्यामध्ये चूक नेमकी कोणाची आहे ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत, पण आपल्याला त्याचं उत्तर सुद्धा भेटणार नाही. आता एकंदरीत बघा की आज जी काय मोठी घटना झाली, देहू गावी झालेली आहे घटना. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे थेट 11वे वंशज असलेले शिरीष महाराज मोरे हरिभक्त परायण, आणि त्यांनी हे त्यांचं आयुष्य संपवलेलं आहे. आता त्यांनी रात्री जेवण केल्यानंतर ते रात्री त्यांच्या खोलीमध्ये जाऊन झोपले आणि सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा हा खोलला नाही त्यांनी, आणि म्हणून मग घरच्यांनी दार तोडलं. आणि घरच्यांनी दार तोडल्यानंतर त्यांना असं समोर निदर्शनात आलं का त्यांच्या मुलांनी, जे आपलं साधू महाराज असतात, महाराजांच्या गळ्यामध्ये जे काही सफेद असं उपरण असतं, त्या उपरणाने त्यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केलेली आहे. आणि हे सगळं गोष्ट त्यांच्या डोळ्यासमोर आल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. शेवटी बघा काय असते, आता महाराजांचं वय 30 वर्ष होतं आणि आता 30 वर्ष वयाचा एखादा आपला मुलगा आणि त्याचे समोर जर आपण त्याचं प्रेत बघितलं तर कुठल्याही आई वडिलांचं काळीज हे काय होईल आणि त्याची काय अवस्था होईल हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण आता जर आपण बघितलं तर ह्या महाराजांचं लग्न ठरलेलं होतं आणि 20 फेब्रुवारीला त्यांचं लग्न सुद्धा होतं. आणि मग आता इतकं मोठं पाऊल त्यांनी का घेतलंय ते त्यांनी कारण जे आहे त्याची कारण त्यांनी एका चिठ्ठीमध्ये नमूद केलेली आहे. आता एकंदरीत त्यांनी अशा 4 चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत आणि त्या 4 चिठ्ठ्यामध्ये म्हणजे जे काही त्यांनी सांगितलंय मी जी काय आत्महत्या करतोय ती आत्महत्या मी आर्थिक विवंचनेतून करतोय. आर्थिक विवंचना त्यांच्या जीवनामध्ये आली, म्हणजेच डोक्यावरती कर्जाचा डोंगर झाला. आणि त्यामध्ये त्यांनी जी काय एक चिठ्ठी लिहिलेली आहे, एक चिठ्ठी त्यांनी त्यांच्या होणाऱ्या बायकोला सुद्धा लिहिलेली होती. आता आज जर आपण बघितलं तर 20 दिवसापूर्वीच महाराजांचा साखरपुडा झालेला होता आणि आता त्यांचा जो काय विवाह आहे तो सुद्धा लवकरच होणार होता. आता महाराज हे आपल्याला माहिती आहे का प्रसिद्ध कीर्तनकार होते, आणि प्रसिद्ध प्रवचनकार होते, शिवव्याख्याते होते. आणि आता त्यांनी एकंदरीत 4 चिठ्ठ्या लिहिल्या. त्यातली पहिली चिठ्ठी आईला लिहिली, दुसरी वडिलांना, तिसरी बहिणीला आणि चौथी चिठ्ठी त्यांनी त्यांच्या होणाऱ्या बायकोला लिहिली होती. पण आता एकंदरीत महाराजांच्या ह्या अशा जाण्यामुळे देहू गावावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण मग महाराजांनी अचानक हे टोकाचं पाऊल का उचललं तर हे कारण, त्याची जी कारण आहेत ती कारण महाराजांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये दडलेली आहेत. ओके, आता त्यांनी पहिल्या चिठ्ठीतून त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला आणि त्यांच्या बहिणीला संदेश लिहिलाय. तर मग एकंदरीत त्यांनी ज्या 4थ्या चिठ्ठीतून त्यांच्या मित्रांना शेवटचा संदेश लिहिलेला आहे. आणि आता ह्या चिठ्ठ्यांमधून आत्महत्येचं कारण ते समोर आलेलं आहे.
ओके, आता त्यांनी काय लिहिले ते आपण जाणून घेऊ. बघा, आता इथे महाराजांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे का माझ्यावरती कर्जाचा डोंगर असून मी कोणाकडून किती कर्ज घेतलंय याची कल्पना माझ्या बाबांना आहे. तरी देखील मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. माझ्यावरती एकूण 32 लाख रुपयाचं कर्ज आहे. त्यापैकी कार विकून 7 लाख रुपये फिटतील. बाकीचं 25 लाख रुपये कर्ज फेडण्यासाठी माझ्या कुटुंबाला साथ द्या अशी महाराजांनी विनंती केलेली आहे. आता इथे एक प्रश्न पडतो का महाराजांनी जर इतकं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी ही गोष्ट जर त्यांच्या मित्रांना सांगितली असती आणि जर काही त्यांनी मदतीची मागणी जरी केली असती तरी सुद्धा त्यांच्या मित्रमंडळींनी यातले बरेचसे पैसे त्यांना देणगी स्वरूपात किंवा त्यांना मदत स्वरूपामध्ये दिले असते. म्हणून आता ह्या कर्जामुळं महाराजांनी हे शेवटचं पाऊल उचलणं हे चुकीचंच होतं. का महाराजांनी फक्त एक शब्द जरी टाकला असता तरी सुद्धा महाराजांना मदत ही समाजातून वेगवेगळ्या स्तरातून भेटली असती, कारण महाराजांचं तेवढं महाराष्ट्रामध्ये नाव आहे. पण आता हे झाल्यानंतर या गोष्टी बोलून काय उपयोग होत नाही. आणि त्यानंतर आणखी त्यांनी असं लिहिले आहे का मला वाटलं होतं का मी हे कर्ज फेडू शकतो, परंतु आता लढण्याची ताकद माझ्यामध्ये उरलेली नाहीये, म्हणून हे टोकाचं पाऊल मी उचलत आहे असं त्यांनी या चिठ्ठीत म्हटलेलं आहे. आणि इतर चिठ्ठ्यामध्ये त्यांनी त्यांचे वडील, आई, बहीण आणि त्यांची होणारी पत्नी त्या पत्नीची माफी मागितलेली आहे. आणि आता त्यांनी पत्नीला जी काही चिठ्ठी लिहिली त्यामध्ये त्यांनी असं सांगितले का मी तुला खूप स्वप्न दाखवली होती, पण ती स्वप्न पूर्ण न करता मी आता निघालो आहे. पण माझी सखे तू कुठे थांबू नकोस, तू आयुष्य चांगल्या पद्धतीने जग असं त्यांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे. तर ह्या अशा प्रकारे महाराजांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली. पण मग यातून प्रश्न असा राहतो का जीवन संपवून प्रश्न सुटताय का? आता काय झाले बघा, आता एकंदरीत त्यांच्यावरती 32 लाख रुपयाचं कर्ज होतं. आता ते कर्ज आता त्यांच्यावरनं जे त्यांचे वयोवृद्ध आई वडील आहेत आता त्या बिचाऱ्यांना ते कर्ज फेडावं लागणार आहे. म्हणजेच काही एक प्रकारे आपल्यावरची जबाबदारी झटकून जीवन संपवणं हा एक चुकीचा मार्ग आहे. आणि जर त्याच्याऐवजी महाराज परत समजा लढले असते त्यांच्या मित्रांना, बाकीच्या जे काही त्यांच्यावाले आपण म्हणूया त्यांचे भक्त आहेत त्या भक्तांना जर त्यांनी ही सगळी परिस्थिती सांगितली असती तर कुठंतरी त्यांना मदत ही नक्कीच झाली असती. आता याच्यातून झालं असं का त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांना गेलीये आणि म्हातारपणी आपण म्हणतो का वयोवृद्ध असताना त्यांना आता या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग आता ह्या संकटाला सामोरं जाण्याची आपण शक्ती ही आता त्यांच्या घरच्यांना परमेश्वर देव आपण फक्त तेवढीच अपेक्षा करू शकतो. आणि आता त्यांनी असं म्हटलेलं आहे का आता जे काही माझ्या मित्रमंडळींनी मला 25 लाख रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी मदत करावी. आता ही गोष्ट त्यांनी तर ही खूप लवकर करायला पाहिजे होती. पण आता म्हणजे अशी अपेक्षा आहे का जे काही त्यांना मानणारे भक्तगण आहेत तर ते भक्तगण आता त्यांना नक्कीच मदत करतील ही अशी अपेक्षा आपण बाळगूया. आणि हा जो काय दुःखद अंत महाराजांचा झालाय तर या महाराजांच्या आत्म्याला परमेश्वर पांडुरंग शांती देवो आपण फक्त तेवढीच प्रार्थना करू शकतो.